बिजगर्णी ग्रामपंचायत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी मानवाधिकार सहाय्य संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतीत प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करूनही अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही अशी तक्रार करण्यात आली. हे कायदेशीर पंचायत राज 1993 ऍक्ट प्रमाणे ते गैरकानूनी आहे, ते करू शकत नाही आपण. त्याप्रमाणे त्यांनी सांगतात 50 फायनान्स मधून 20 लाख रुपये मंजूर झालेली आहे. त्यानंतर पंचायत बांधकामसाठी 20 लाखाची मंजुरी झालेली आहे. त्याप्रमाणे हेब्बाळकर मॅडम वगैरे 40 लाखाची निधी दिलेली आहे. त्यानंतर महिलांकडून रोजगारचे जे आहे प्रत्येक बायकांकडून 2-2 हजार रुपये घेण्यात गेलेले आहे. त्यानंतर घेऊन झाल्यानंतर त्यांनी जे आहे रोजगार पूर्ण थांबवलेला आहे त्यांचं. आणि त्यांना विचारत असता त्यांनी काही गोष्टीची धमकी वगैरे दिलेली आहे की जे कोणी आम्ही पंचायत बांधकामासाठी जे तुमच्याकडून निधी केलेली आहे किंवा निधी घेतलेली आहे ते कोणी सांगायचं नाही. जरी तुम्ही सांगितलं असता तुमच्यावरती तुम्ही अडकणार. त्यानंतर जे आहे की तुमची शासकीय कामं किंवा सरकारी कामं पूर्णपणे थांबून जाणार आणि तुमची पण कामं आपण थांबवणार. म्हणून असे ॲडव्होकेट नामदेव मोरे यांनी बाईट दिलेला आहे. मॅसेज MG ग्रुपवरती त्यांनी जे आहे मॅसेज घातलेला आहे. तसंच आपले कुणाच्या कारकिर्दी झालं म्हटल्यानंतर मनोहर पिराजी बेळगावकर यांच्या कारकिर्दीमध्ये हे जे आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यामध्ये रोजगार बायकांचं जितकं पण त्यांनी कामं आहे ते थांबून गटर वगैरे मारून गटरामध्ये वगैरेचे पूर्ण JCPने गटर मारलेले आहे आणि महिलांचे जे आहे पूर्ण रोजगार थांबवण्यात आलेला आहे. त्यानंतर रईत गोडाऊन हे बांधकाम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे म्हणून ते पूर्णपणे त्यांनी निधी खाल्लेले आहेत. त्यानंतर आम्ही ज्यावेळेला मीडिया घेऊन जात असताना पंचायतमध्ये ज्यावेळेला विचारलो आपण ह्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे आणि बऱ्याच नागरिकांनी बरेच वर्ष झाले त्याच्यामध्ये RTI घडला असता त्याचं उत्तर दिले नाही. त्यावेळेला मानवाधिकार सहायता संघ आमच्याकडे ती तक्रार आला असता आमच्या गावकऱ्यांकडून. आम्ही एक बाईट दिली होती, त्याच्यावरती ॲक्शन घेतलं होतं. त्यावेळेला आम्ही तिथं निवेदन दिलो तरी देखील त्यांनी जे आहे काही उत्तर दिले नाहीत. गेले 5 महिने झाले त्याच्यामध्ये आम्हाला काय प्रत्युत्तर भेटलेलंच नाही आहे. त्यानंतर आम्ही चौकशी करत असताना तिथं आम्ही गेलो, पेपर विचारलो, त्यांना दाखवलो असा काही भ्रष्टाचार झालेला आहे. तर PDO साहेब जे आहे खुर्ची सोडून बाहेर पळायला चालू होतात. त्यामध्ये आम्हाला सिद्ध झालं की इथं फार प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्यांनी मनोहर पिराजी बेळगावकर हे असं वार्तामध्ये पेपरमध्ये आउट करतात आमच्या इथं काय मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही आहे आणि जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही इथं खात्री करून घ्या, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही खात्री करून घ्यावी. ही सरासर धमकी देत आहेत आणि ओपनली धमकी. आणि ह्यांनी एक सांगतात आमची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत कोणीही RTI कितीही घालू दे त्याच्यावरती तुमचं काही चालणार नाही. किती RTI घालून तिथंच थांबणार आहेत. तर काही कागदोपत्री आम्हाला इतके सापडलेले आहेत की प्रत्येकी कागदोपत्रीमध्ये कोट्यावधी, आम्ही एवढा अंदाज लावलेला आहे की कोट्यावधीचा भ्रष्टाचार इथं फार आमच्या हाती लागलेला आहे. तर आम्हाला विनंती आहे, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो की जेवढं होईल तेवढं यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. जरी कारवाई झाल्या नाही तर आम्ही आज निवेदन दिलो आहे, जर याच्यावरती कारवाई केली नाही ह्या सदस्यांवरती, अध्यक्षांवरती आणि PDO वरती तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याचं आंदोलन छेडू. आणि त्यानंतर जे आहे पंचायत ऑफिसला 15 दिवसामध्ये जर कारवाई झाली तर पंचायत ऑफिसला आम्ही जे आहे कुलूप लावू. धन्यवाद. अखिल कांबळे. कायदा उल्लंघनाची कबुली जाहीरपणे दिल्यानंतरही अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोपही करण्यात आला. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.